आली बाबा एकदाची. बघ ना, आली बाबा. तुम्हाला स्वप्न पडणार का तू येतेस की नाही येतेस ते? काय ते? ती म्हणते नाहीये म्हणून, पण धाक लागते तिला चालताना. दोन गोष्टी आहे. तुम्हाला आहे 58 राईट, 58 वय आहे आणि तुम्ही जे मला एक्सरे दिलेले आहेत त्या एक्सरे वरून गुडघ्यामध्ये आर्थरायटिस आहे. आर्थरायटिस म्हणजे त्याला म्हणतात हिंदीमध्ये गठियावात. संधिवात नाहीये तुम्हाला, गठियावात आहे. त्यामुळे हा जो आर्थरायटिस आहे इट इज नॉट अ डिझीज. हे आजार नाहीये काही. हे जसं आपण वयानुसार आपल्या गोष्टी आहेत, जसं वयानुसार आपले केस पिकतात किंवा आपल्याला कॅटरॅक्ट होतो किंवा आपल्याला बाकीच्या गोष्टी होतात वयानुसार, जसं जसं एजिंग आहे. इट इज रिलेटेड टू द एजिंग आहे. म्हणजे माझं जरी वय नंतर 70-80 मला पण आर्थरायटिस होतात जर मी प्रिकॉशन्स घेतले नाही तर. हा प्रॉब्लेम नॉर्मल फिनॉमिनन आहे. हे कोणामध्ये आढळतं? ज्यांचं वजन जास्त आहे त्याला म्हणतात BMI, बेसल मेटाबॉलिक इंडेक्स जास्त. ते ज्यांच्या लोकांमध्ये जास्त आहे त्या लोकांमध्ये आढळतं. तुमचं पण तुम्ही हेवी आहात आणि तुम्ही वेल बिल्ड आहात, त्याच्यामुळे आर्थरायटिस हा एक तुम्हाला आहे त्रास आणि हा कालांतराने वाढत जातो, कमी होत नाही. जर आपलं वजन कमी केलं नाही तर हे वाढत जातं. आता एक्सरे वरून लक्षात येतं आणि हे एक्सरे खूप जुने आहेत, तर मला आजच्या तारखेचा एक्सरे हवा आहे, त्यामुळे आपण आज एक्सरे करूया. लगेच मिळणार. दुसरी गोष्ट, आता तुम्ही मला ज्या तुम्ही पास्ट मध्ये ज्या ज्या ट्रीटमेंट तुम्ही घेतलेल्या आहात त्या तुम्हाला आराम आहे, पण पूर्णपणे आराम नाही. जसं की 100% 50 ते 60% आराम आहे, 40% तुम्ही त्रास अजून सहन करून राहिले आहेत. पण हे बरोबर नाहीये, कारण जसं जसं तुम्ही वयोवृद्ध होणार हा त्रास वाढत जाणार. आता जेवढे चालता फिरता आहेत त्यावेळे जे आहे ते 2-3 वर्षांनी कमी होणार, कारण तुमचा जो मूळ त्रास आहे, मूळ कारण आहे आर्थरायटिसचं, ते बरोबर झालेलं नाहीये. त्यामुळे हे जे घर्षण आहे आणि गुडघ्यामध्ये जे आपलं कार्टिलेज आहे त्याला म्हणतो आपण चिकनाहट. हे जोपर्यंत जर तुमचं चिकनाहट जे गुडघ्यामध्ये जे चिकनाहट आहे ते जोपर्यंत पूर्णपणे भरून येत नाही तोपर्यंत ते तुम्हाला आराम होणार नाही. आणि एकदा गुडघ्यामध्ये झीज झाली तर ती झीज पूर्णपणे बरी होत नाही. झाली म्हणजे झाली, कायमची झाली, त्याला रिव्हर्स करता येत नाही. त्यामुळे मला आजच्या तारखेचे एक्सरे लागतील आणि आजच्या तारखेच्या एक्सरेच्या वरून मी हे डिसाईड करणार की पुढची ट्रीटमेंट काय असेल. कन्सिडर काय करायचं? तुमचं ऑक्युपेशन, तुमचं वय आणि स्टेज ऑफ दी आर्थरायटिस, या 3 गोष्टी मला कन्सिडर करून पुढची ट्रीटमेंट करायचं आहे. ठीक आहे, मग आपण आज एक्सरे करून घेऊया, लगेच होतील इथे एक्सरे आणि मग पटापट आपण पुढची ट्रीटमेंट सांगूया. आता जुन्या एक्सरे वरून मला असं लक्षात येणं तुमचा तो आर्थरायटिस आहे ना, तुमचा तो आर्थरायटिस आहे हा ऍडव्हान्स फॉर्म मध्ये आहे. ऍडव्हान्स फॉर्म म्हणजे काय? जास्त गेलाय तुम्हाला वेळ, जी ट्रीटमेंट तुम्हाला हवी असायला पाहिजे होती वेळ नाही, तुम्ही घेतली नाही किंवा योग्य उपचार केले नाही, वेळ नव्हती, बाकीचं सगळं भरपूर होतं. घरची जबाबदारी असते, आपलं स्वतःचं ऑक्युपेशन असते, सगळ्या गोष्टी असतात. सासू 97 ची काळजी घेते स्टील. सो या त्याच्यामुळे मी तुम्ही मेहनती आहात खूप, असं लक्षात येतं. करायचं नाहीये मला, काय टीचर आहे, करायचं नाहीये, पण म्हणजे ऑपरेशन नाही करायचं. बघा मला कारण काय बघा, 3 वर्ष मागे लागलं. मी तुम्हाला सांगते, त्या ज्या बेडवरती आहेत ती मुलगी येते, आंघोळ घालून जाते, बरोबर, त्याच्यानंतर सगळं मला करायचं. उचलायचंय तर मला ह्याच्यावरती त्रास येतो. बरोबर, मनातली शंका मी दूर करतो. एक ओके, ऑपरेशन जे आहे हे आपलं पहिलं ऑप्शन कधीच नसतं. ऑपरेशन हे कधी करायचं असतं आपण जेव्हा आपण पूर्ण पॅथी पूर्ण पॅथी औषध उपचार केल्यानंतर सुद्धा आपल्याला आराम होत नसेल आणि दुखण्यामुळे आपली लाईफ हॅम्पर होत असेल, आपलं दैनंदिनाचे जीवन हॅम्पर होत असेल, तेव्हा हा सर्जरीचा ऑप्शन असतो. एक दुसरी गोष्ट, सर्जरी हे नुकसानकारक नाही. जर व्यवस्थित केली तर पेशंट दुसऱ्या दिवशी चालतात आणि मला खाली बसायचं असतं, बिलकुल देणार. तिसरी गोष्ट ऐका, तिसरी गोष्ट, हे लोकांच्या मनामध्ये खूप भ्रम आहे सर्जरी रिलेटेड. हे भ्रम मला पहिले तुमचे भ्रम मी पूर्ण करणार. बरोबर, का भ्रम पूर्ण करणार? कारण भ्रम असल्यामुळे पेशंटची रिकव्हरी होत नाही. मी जरी चांगलं काम करणार पण तुम्ही जर निगेटिव्ह तुमच्या मनामध्ये विचार करणार तर तुम्ही बरे नाही होणार. त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्हली विचार करावा लागणार. ठीक आहे, सर्जरी ही नुकसानकारक नाहीये जर बरोबर केली तर. मी 10 वर्षापासून हे काम करतो आहे, एकही पेशंटचा निगेटिव्ह फीडबॅक नाही. सगळे पेशंट तंदुरुस्त आहेत, व्यवस्थित आहेत आणि माझे पेशंट ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी चालतात, मांडी घालून पण बसतात. त्यामुळे काही नाही. भरपूर जण सांगतात की मांडी नाही घालायची, खाली नाही बसायचं, कारण मी ज्या पद्धतीचा गुडघा वापरतो तो मांडी घालणारा आहे. त्यामुळे त्रास येणार नाही भविष्यामध्ये.
ठीक आहे, चलो आता मी तुम्हाला एक्सरे लिहून देतो, आपण पटापट एक्सरे करून पुढचं कार्यक्रमाला लागूया. हो, तुला काय प्रश्न आहे आणखी? काही नाही. हं? आता ते आधी आल्याशिवाय काय बोलणार नाहीये मी. हा, एक्सरे बघितलं का काय? आता ते बरं मी पण, हा. वर्षापूर्वीचा एक्सरे हा, त्याच्यावरती मी काही कमेंट करू शकत नाही, पण ते हा. एक्सरे इज ऍडव्हान्स आले. आर्थरायटिस. 4 वर्षापूर्वी ऍडव्हान्स वाटतं. ऍडव्हान्स आहे, पण हा. 4 वर्षामध्ये ऍडव्हान्स असेल तर आता वाढणार, कमी नाही हा. होणार, वाढणार. पण औषध माझी चालू आहेत आयुर्वेदिक, हा. त्याच्यामुळे कमी होऊ शकेल का? मला नाही वाटत. तिला कारण म्हटलं, आयुर्वेदिकच्या माझी limits बायको आहेत. MD हा? आयुर्वेदिक, मी गेले 20 वर्ष प्रॅक्टिस बघतोय तिची. नाही, आणि आयुर्वेदामध्ये भरपूर- माझं मी काय म्हणतात कसं आहे ते तुम्हाला? धारा सोडते तुम्हाला मी सगळं- कमी शब्दामध्ये आणि व्यवस्थितशीर उत्तर देतो. हा. जर एखादी झाड असेल काटेरी, ओके. ती आपल्याला नको असेल हम्म. तर त्या झाडाला आपल्याला मुळात सकट काढावं लागणार. बरोबर आहे. वरून वरून जर त्याचं नाही. तुम्ही त्याच्या पात्या कापणार, फांद्या कापणार तर चालणार नाही. नाही. माझी जी पॅथी आहे ती हम्म. मुळात सकट काम करते. आयुर्वेद काय करतं? हम्म. पात्या कापणं, फांद्या कापणं, जे म्हणे हे झाड वाढू नये, हम्म. पण मूळ तसंच राहतं. 10-15 वर्षापूर्वी केलं असतं तर गोष्ट वेगळी होती. एक्झॅक्टली, मूळ तसंच राहणार. जोपर्यंत मुळात सकट ते झाड मी काढणार नाही, तुम्हाला त्रास तेवढं सांगणार. कारण आहे ना, आजाराचं कारण आहे, कारण काढा. आजार नाही, मुक्त तिला होणार. पूर्वीचे एक्सरे आणि हा. आताचे एक्सरे आलं ना हा, की तुला कम्पेअर होणार. कळेल ना. compare होईल. 4 वर्षात काय बदल काय झाले? बदल झाले? नॉर्मल एक्सरे ते दाखवू शकतात, ते आपण हा. बघू शकतो. नॉर्मल पाय कसे असतात, असतं. येस. तुझे पाय कसे होते 21 मध्ये, माझे हे असे झालेतच आहे. नाही, आणि थोडेसे- 25 मध्ये काय बेंड झालंय? आहे तुमच्या बेंड पायामध्ये, आहे, बेंड आहे. बेंड आहे. तुमचे पाय सरळ नाही सरळ नाही. तुमचे वाकडे आहेत पाय. हा वाला का आहे, आहे? उभं राहिला ना की आर्थरायटिस होतं. मुळे, म्हणजे आतल्या बाजूला जास्त झीज झाली आहे बाहेरच्या बाहेर. बाजूपेक्षा. हम्म. तिच्या म्हणून. कमरेला पण तिला त्रास होतोय म्हणते. आता हा, आता तसं गुडघे होतं. झाल्यामुळे तुम्ही सरळ नाही चालत. नाही, तुम्ही हे असं बेंड चालता, होतं. असे चालता, असे हा. चालता, हो की नाही? हो. त्यामुळे मागच्या कमरेला स्ट्रेस येतो. ते म्हणजे आता गेल्या झाले त्याला म्हणजे 2च महिने झाले मला असं चालू म्हणायचं झाले. आहे, जर गुडघ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हम्म. तर कमरेचा प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होणार. त्याला वेगळी ट्रीटमेंटची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट ही होते, तिला हा. पाय दुखल्यामुळे चालत नाहीये, चालत नाही म्हणून व्यायाम नाहीये, व्यायाम नाही. आणि व्यायाम नाही म्हणून वजन वाढतंय. हे सायकल आहे. इट्स अ विशियस सायकल. इट्स अ विशियस सायकल. आणि तो उतरायला देत नाही खाली. तिसऱ्या मजल्यावर घर आहे, पुन्हा ग्राउंड फ्लोअरला हो. घर नाहीये. सो पहिलं होतं, हा, आता नाही. ठीक आहे. तरी पण मी एकदा उतरते खाली हा. दिवसात. पण तिने चढलं पाहिजे, उतरलं पाहिजे की कमी उतरलं केलं पाहिजे. नाही नाही, उतरलं चढलं पाहिजे. पाहिजे पण ना? दुखण्यासाठी पहिले उपचार नाही, हा करावे लागतील. म्हणजे हा, पण मी ते दुखतं ना तेव्हा नाही उतरत. हम्म, जेव्हा मला थोडं रिलीफ असतं ना तेव्हाच मी बरोबर. बॅलन्स माझा हाताला धरूनच, हा, म्हणजे पकडूनच मी चालते. बरोबर. महत्वाच्या फायदे पेशंटला असतात. एक, तुमच्या पायामध्ये असणारा जो वाक आहे तो सरळ होणार, चालण्याची गती वाढणार, तुम्ही खाली बसू शकणार आणि पाय पूर्णपणे फोल्ड होणार. आणि ह्याच्याबद्दल ज्या मिथ्स आहेत डॉक्टर किंवा ऑपरेशन बद्दल, ह्या सगळ्या मिथ्स आहेत फक्त. म्हणजे पेशंटला मिथ्स म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल पूर्णपणे गैरसमज. माहिती, गैरसमज, त्याच्यापर्यंत पूर्ण पण माहिती नसते. मी पण त्यामुळे बघितलं कोणी सांगितलेल्या गोष्टी मनात टाकणे. नाही, सांगितलं. हा. आता समोरून पण मी बघते ना, म्हणजे जी बाई योगा करते, योगा हा. शिकवते, योगा हा. टीचर आहे, बरोबर म्हणजे योगा टीचर दुसऱ्या पण आहेत, म्हणजे हो. पॉझिटिव्ह सांगणाऱ्या पण आहेत. बरोबर. आणि ऑपरेशन कर, आणि ती चालताना मी बघते ना, ती एकदम हळूहळू पण चालते. हम्म, आणि ती सांगते मला कुठे पडेल का भीती वाटते, पण तू कर कर. ऑपरेशन, तू कर. तेच आहे. पण ते ती तुला- चालते कशी त्याच्यावरून मी थोडस म्हणजे घाबरते ती. कळलं? तो तुमचा अनुभव आहे, पण माझा अनुभव आहे. माझ्या पेशंटला लचक नसते, दुसऱ्या दिवशी चालतात, पाय पूर्णपणे सरळ होतो, पेशंट पेन रिलीफ त्या दिवशीपासनं आयुष्यभर पेन रिलीफ असतो, गती वाढते चालण्याची. बरोबर. तुम्ही जे असं चालता चालत. ते निघून जाणार, सरळ चालणार. म्हणजे तुमचा 15 ते 20 वर्षाचा गुडघा जसा होता तसा तुम्हाला गुडघा मिळणार ऑपरेशनने. म्हणजे तुम्हाला ते फील येणार नवीन गुडघा. पण मला हो ॲलोपॅथिकनी त्रास आहे. तिच्या डोक्यात आयुर्वेदा खूप आहे हा. आणि ॲलोपॅथी विरुद्ध तिच्या मनात खूप भावना आहे. राजेश्री सुखी. सुखी, सुखी राजश्री येते. एकदम सुखी आहे मी. आणि आत्ताचे म्हणजे मला ते थोडस त्रास होतो, म्हणजे हा. ताप येऊन ते होत होतं ना, तर हा, हा. झोप त्याच्यासाठी कमी असल्यामुळे त्याच्यामुळे हो, बरं, मल्टिपल फॅक्टर्स असतात त्याचे.
एकच मग मी पत्रावरती, हा. ब्लड टेस्ट केलेली ना, ते पण तुम्हाला मी दाखवा, पाठवते. दाखवा. हा. तिचा नंबर घेतला असतो सेव्ह केला नाही नाही ना केलंय ते. तुम्ही एक काम करा, फटाफट आपण एक्सरे करून टाकूया. हा, पुढचं आपल्याला काम चालू का त्याच्यामुळे पण थोडस विकनेस पण असू शकतो ना, हो. असं. चाला तिकडे सरळ चाला. ऍक्च्युली गरजेचं आहे ऑर्डर आणि हे काढायला ना. आता जाऊन एक्सरे करून आलेलो आहोत. हा, आता एक्सरे झालेले आहेत. एक्सरे वरून 2-3 गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या लक्षात येतात. यांचे दोन्ही गुडघ्यामध्ये ऍडव्हान्स आर्थरायटिस आहे. ऍडव्हान्स आर्थरायटिस म्हणजे स्टेज 3, ओके. जिथे औषध आणि फिजिओथेरपी काम करत नाही. स्टेज 3 केव्हा म्हणतात? जेव्हा वरचं हाड म्हणजे हे हाड वरचं आणि खालचं हाड एकमेकांना घासतात. हे बघा आहे, घासतंय ना एकमेकांना. त्याच्यामध्ये जी काळ्या रंगाची जी सावली असते दोन हाडांच्या मध्ये, इथे आणि इथे, ती नाहीये. हे बघा, हे हाड याला हाड चिपकत आहे. म्हणजे काय, आतमधलं जे कार्टिलेज आहे ते पूर्णपणे नष्ट झालंय. एक हा आहे उजव्या साईडचा. डाव्या साईडचा खूप जास्त खराब आहे. डाव्या साईडचा गुडघ्याची झीज तर झालीच आहे, पण त्या दोन हाडांमध्ये सबलक्झेशन आहे. म्हणजे एक हाड दुसऱ्या हाडाच्या वरती एकाखाली एक पाहिजे, पण ते सरकलंय साईडला. का? साईड मुवमेंट झाली. का झाली? कारण कार्टिलेज लॉस झाल्यामुळे दोन्ही गुडघ्याचं लेफ्ट साईडचा गुडघ्याचं बॅलन्स एकावरती एक नाही होत, त्याच्यामुळे ते साईडला सरकलेलं आहे. हे जो त्रास आहे आर्थरायटिस इज द ऍडव्हान्स फॉर्म, स्टेज 3. हा स्टेज 3 मध्ये ऍडव्हान्स आहे आणि याला ऑपरेशन शिवाय दुसरं ऑप्शन अवेलेबल नाही सध्या तरी ऍट प्रेझेंट मध्ये, कारण दोन हाड एकमेकांना घासताय, झीज झालेली आहे. हा आहे सरळ एक्सरे. आणि दुसरा एक्सरे जो आहे, हा एक्सरे आहे साईडने घेतलेला एक्सरे आहे, झोपून काढलेला एक्सरे आहे. त्याच्यामुळे आता या सरळ एक्सरे मध्ये आपल्याला गुडघ्याची वाटी बघता येत नाही, पण आडव्या एक्सरे मध्ये गुडघ्याची वाटी पण बघता येते. आणि वाटी ही आहे, ही गुडघ्याची वाटी आहे. ही गुडघ्याची वाटीच्या मागे पण खूप जास्त घर्षण आहे. हे गुडघ्याची वाटी आणि या हाडांमध्ये एक सावली असते काळ्या रंगाची, ती नाहीये. सावली नसेल, वाटी आणि बोन मध्ये सावली असते, जॉईंट मध्ये स्पेस असते. कशी काय गेली ती का गेली? कारण जेव्हा सावली असते म्हणजे कार्टिलेज आहे शाबूत, पण जेव्हा हे हाड या हाडाला घासतं त्याच्यामुळे ती सावली नष्ट होते. म्हणजे एक हाड दुसऱ्या हाडाला घासतंय, म्हणजे झीज झाली आहे, त्यामुळे दुखतं. आणि हे दुखणार, आता त्यांना मी चेक करणार ना. ही वाटी या हाडाला घासल्यामुळे झीज झाली आणि जी ऍडव्हान्स फॉर्म मध्ये आहे. या दोन हाडांच्या मध्ये जर नॉर्मल बघितलं तर गॅप असते, एक काळ्या रंगाची सावली असते, ती नाहीये, ती नष्ट झाली. याचा अर्थ असा की कार्टिलेज लॉस झाला आहे वयानुसार आर्थरायटिसमुळे. हे याला बॅड म्हणतात. इट इज अ बॅड क्वालिटी ऑफ द नी. ठीक आहे, हे फिजिकल रियालिटी आहे. इट इज अ मेकॅनिकल फेल्युअर, इट इज अ मेकॅनिकल प्रॉब्लेम. 2025 एक्सरे आहे. आणि एक्सरे वाला जेव्हा तुम्ही कम्पेअर करणार, हा 2021 चा एक्सरे आहे. तुम्ही जर बघितलं की या वरच्या हाडामध्ये आणि खालच्या हाडामध्ये सावली आहे काळ्या रंगाची, इथे नाहीये. एक मिनिट, दोन्ही बाजूला घेतो मी. हे बघा, दोन्ही हाडांच्या मध्ये सावली आहे का? नाही, नष्ट. हे हाड याला चिपकत आहे. अगोदर सावली होती काळ्या रंगाची, क्लिअर दिसते होती. हा, ठीक आहे. आणि राईट साईडला पण होती. ही आहे थोडीशी, एकदम मायन्यूट आहे, पण इथे बघा आता नाहीये काहीच. ही सावली पूर्णपणे नष्ट झालेली आहे. दिसते बघा, हा एकमेकांना घासताय बोन, म्हणजे कार्टिलेज पूर्णपणे लॉस झालेला आहे. हे बघा, कम्पेअर करून बघायचं. मसल्स आर गुड, मसल्स आर ऍब्सोल्युटली गुड. द प्रॉब्लेम इज इन द जॉइंट्स. द जॉइंट हॅज गॉट ऍडव्हान्स आर्थरायटिस, ऑस्टिओआर्थरायटिस ऍडव्हान्स फॉर्म, where there is no return for any medicines. It cannot be treated with medicines or a physiotherapy. It's going to be a wasting of time. So best treatment at this present. आडवं दाखवा ना जुनावाला. येस, आणि ह्याच्यातला किती फरक पडला. एक्झॅक्टली. जेव्हा आपण आडवं घेतलेला जो व्ह्यू आहे त्याला म्हणतात लॅटरल व्ह्यू. लॅटरल व्ह्यू जेव्हा कम्पेअर करतो, हा लॅटरल व्ह्यू आताच आहे. हा आपण ह्याच्यासोबत कम्पेअर करतो. अरे बापरे, हे बघ, ओके, खालच्या बरोबर किती गॅप आहे बघ. दोन वाटीमध्ये आहे, काळ्या रंगाची सावली आहे, इथे आहे का? नाही. ही सावली गेली म्हणजे गॅप गेली.
गॅप गेली म्हणजे कार्टिलेज नष्ट झालं. गॅप असावी लागते, काळ्या Okay. रंगाची सावली जी असते दोन हाडांच्या मध्ये ती असावी लागते, ती Lubricant. नसते. मग ते जर का नसते ह्याला सावली. त्यांनी सांगितलेलं की सावली जर नसेल तर कार्टिलेज लॉस झालं आहे, Okay. कार्टिलेज झीज झाली आहे पूर्णपणे. त्यामुळेच हे हाड एकमेकांना घासतं. ओके. हे बघा ही वाटी दोन्ही बघा. साईडला ना? हा, दोन्ही साईडला, Left. राईट आणि लेफ्ट. लेफ्ट जास्त आहे, राईट साईड कमी आहे थोडीशी, पूर्ण होती. पण खराब दोन्ही आहे. हे बघा याच्यामध्ये काहीच नाहीये, सावली नाहीये ना काळ्या रंगाची आहे, याच्यामध्ये आहे थोडीशी आहे, किंचित थोडीशी आहे. आहे. आणि हा जुना एक्सरे आहे, हा नवीन एक्सरे आहे. ओके. त्याच्यामुळे भरपूर बदल आहेत जे 4 वर्षामध्ये झालेले आहेत. 4 वर्षात खूप येस, खूप काही बदल झालेले आहे आणि खराब झालाय गुडघा 4 वर्षामध्ये खूप जास्त तिला त्या लेफ्टनी जास्त त्रास त्रास होतो. येस. अशी पण ते अच्छा. रस्त्यावरती खाली आता आहे. बघा गुडघा वरती करा, वरती करा. जाईल का? नाही. नाही झालं तरी चालतं. हे बघा ही वाटी आहे, ही जर का मी हलवली तुम्हाला दुखेल तुम्हाला. बघा. हे दुखते ना, हे दुखते ना. हो. हे बघा हे वाटीला मी जर हरवलं का, कारण याच्यामध्ये घर्षण झालं, झीज झाल्यामुळे, कार्टिलेज लॉस झाल्यामुळे जी लवचिकता आहे गुडघ्यामध्ये ती नाहीशी होते. बघा हे जरी प्रेस केलं ते दुखतं त्यांना की नाही. हे बघा, तर ते आर्थरायटिस झाल्यामुळे हा त्रास आहे. पुढे जाऊन वाढणार, कमी होणार नाही, हो. त्यामुळे करावा लागणार. गुडघा बदलीचं ऑपरेशन करावं लागणार. डाव्याचं पहिलं, उजव्याचं नंतर, कारण तो जास्त खराब झाला जास्त त्यामुळे. खराब आणि झाला. वाक आहे, आणि वाक पण दिसतोय, म्हणजे हाड वाकडं झालंय. वाक झालंय गुडघ्यामध्ये, वाक आहे, सरळ नाही यांचे हाड. गुडघ्यामध्ये वाक बघा, हा सरळ अशी लाईन आहे, हा गुडघा असा आहे, दिसते हा वाक तो असा दिसतोय? पण दिसतो मला. हा असा पण अहो, दिसतो. आपण दोन्ही उभे राहतो गुडघ्यामध्ये तेव्हा वाक आहे. दिसतो हा. हे बघा हा सरळ असायला पाहिजे असा, पण याच्यामध्ये असा वाक आहे, म्हणजे आतली बाजू जास्त खराब आहे बाहेरच्या बाजूपेक्षा, त्यामुळे गुडघ्यामध्ये वाक आहे. ठीक है, शक और सवाल हो तो अभी पूछ लो. कधी नाही, करायचंय नाही, बघू ना सांग. बघू. याच्यामध्ये पण आलं असेल, रिपोर्ट असेल ना तुमची. नाही रिपोर्ट संध्याकाळी ते. हा तुम्हाला ते ऑनलाईन ईमेल करेल किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतील ते. येस, तीच रिपोर्ट मला ते पाठवतो. तू दोन्ही रिपोर्ट बघितलेस 4 वर्षात, 2021 2025, 25. तर तुला काय ऑब्झर्वेशन झालं? मी समजून सांगितल्यानुसार तुझं ऑब्झर्वेशन काय आहे? तसं दिसतं तर आहे. काय दिसतंय तुला, म्हणजे काय त्यांनी दिसलं? ते त्यांनी जे सांगितलं ना काय सांगितलं? गॅपचं हा, ते पूर्ण चिकटलेलं आहे. हाडाला हाडात. हाड घासते. तुला असं वाटतं का हाडाला हाड घासतंय चालताना? ह्याच नाही, अच्छा. तसं नाही वाटत, पण हे दुखतं मला जास्त. ते दुखणं म्हणजे हाडाला हाड लागतंय, हम्म. आणि तो फिजिकल लॉस आहे. तर तो फिजिकल लॉस कशाने भरून येणार? तर हाडाला हाड घासतंय तर. म्हणजे बांबू बरोबर. खाऊन किंवा नाही. मासे खाऊन तो येणार आहे का? नाही. तो फिजिकल पार्ट डिसअपियर झालाय, म्हणजे कार्ट्रिज डिसअपियर झालाय. ओके. आणि जर आपण असंच चालू ठेवलं, तुम्हाला तुला जर काय वाटतं? तुम्हाला काय जर होईल? प्रश्नांची उत्तरे भेटत नसतील तर थोडा वेळ घेतला तरी चालेल. घरी जाऊन फॅमिलीच्या लोकांशी डिस्कस करा. मी जे सांगितलंय आणि एक्सरे जे दिसत आहेत प्रेझेंट वर्तमान स्थितीमध्ये, कोणाशी बोला, फॅमिलीमध्ये बोला, आणि काय निर्णय आहे तसं तुम्ही मला सांगा, मग आपण त्याच्यानुसार जाऊ. मेन कन्सर्न काय हा. आहे की सासू आज 97 ची आहे आणि मॅक्झिमम काम ही तुम्हाला करते. बरोबर, त्यामुळे तुम्ही तिला- यू विल बी रिकवर विदिन 2 to 3 weeks आफ्टर द सर्जरी. 3 weeks जास्त बेड किंवा 4 weeks. जास्त बेड रेस्टची गरज नाही आहे. ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी चालणार, 12 दिवसामध्ये टाके काढणार, 3 ते 4 आठवड्या मासपेशींची ताकद येऊन तुम्ही नॉर्मल होणार 3 ते 4 आठवड्यामध्ये. काही लोक लवकर होतात, काही लोकांना 4 आठवडे ते 5 आठवडे लागतात, म्हणजे 1 महिना पकडा. तुम्हाला बेड रेस्टची गरज नाहीये, परत सांगतो. स्वतःहून टॉयलेटला जातील, सपोर्टची आणि हे गरज जे पण नाही. म्हणतायत ना, ते बेबी अक्का ती तुमच्या घरासमोर राहते माझी, तिचं सांगितलं ना ऑपरेशन हा हा केलं, हा तर तिचं मी स्वतः ऑपरेशन बघितलं. हा तिचा मुलगा US मधून आला होता, पण ती दुसऱ्या दिवशी चालायला लागली. एक्झॅक्टली. आणि आणि दुसरी आम्हाला गोष्ट, वाटलं की काय असं काय सांगताय हा डॉक्टरांना सांगायचं आता हे म्हणून चालतात ऑपरेशन, ते हा, आणि ऑपरेशन कसं दिसतं ते पण सांगतो. ऑपरेशन करायच्या अगोदर गुडघा कसा असतो, नंतर कसा असतो ते पण तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, एकच मिनिट. आता जे रिसेंटली आपण ऑपरेट केले ना ते दाखवतो तुम्हाला. जी भीती वाटते ती वाटणं साहजिक आहे. स्वाभाविक आहे, प्रत्येकानंच आणि वाटतंय. म्हणजे माईचं काय होईल, ते काम काय होईल, हे आपण घरात फॅमिलीमध्ये आपल्या डिस्कस करून आवश्यक आहे. हा, हे असं नाहीये की हार्ट सारखं नाहीये की तुला उद्याच खाऊन हा, उद्याच असं केलं नाही, पाहिजे, हा, असं नाही. असं नाहीये. Emergency नाहीये आणि काहीच. आपला मित्र असल्यामुळे
व्यवस्थित तू 4 होणार. वेळा विचारायचं तर सुरळीत अभिला होणार. घेऊन ये, सुनेला घेऊन ये, सुरळीत होणार सगळं ते काम. सांगतील तुला 4 वेळा. त्याला काही प्रॉब्लेम नाही. आपण Exactly. व्हिडिओ त्यासाठीच काढतोय की सगळ्यांना उत्तर मिळावे. टाइम बरं. हा बघा, हे बघा, हा ऑपरेशनच्या अगोदरचा एक्सरे आहे आणि नंतरचा एक्सरे. वरचा एक्सरे जो आहे हा ऑपरेशनच्या अगोदरचा आहे Similar आणि damage आहे. खालचा हा खालचा जो एक्सरे आहे हा ऑपरेशनच्या नंतरचा आहे. झूम इन. हो हो तेच वरचं असं चिकटलेलं दिसतंय. वरचं जे चिकटलेलं आणि वाक आहे गुडघ्यामध्ये दिसतंय. बरोबर आहे. आणि ऑपरेशन नंतर बघा तो वाक सरळ झालेला आहे. इथे वाटीमध्ये थोडंसं आहे काढलं आहे, होतं. आहे हा, पण हा. जास्त नाही. तिचं अजिबातच अजिबात निघून गेलंय. हा, त्यामुळे आता हे जे लावले ते फॉरेन बॉडीज आहे. फॉरेन White बॉडी color त्याला दिसतंय. म्हणतात इम्प्लांट्स. टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे कृत्रिम गुडघा. ओके ते बोन्सला लावतात. आणि हे ऑपरेशन लाईफ टाइम साठी आहे. एकदा केलं आयुष्यभर टिकतं हे ऑपरेशन. आणि त्याचं मटेरियल काय असतं? मटेरियल इज इम्पोर्टेड मटेरियल असते. कॉम्पोनंट काय आहे? कंपोनेंट कोबाल्ट क्रोमियम. क्रोमियम आहे. कोबाल्ट क्रोमियम. ओके येस. म्हणजे रस्ट फ्री आणि म्हणजे जसं अँटी काय- रस्टिंग आहे. आणि त्याच्यावरती काय ते अँटीबॉडीज वगैरे जमा होतात. अँटीबॉडीज नाही जमा होत त्याच्यामध्ये एक पॉली टाकतो आपण. पॉलिइथिलीन नावाचं हे असतं ते गुडघा लवचिकता देते त्याला. आणि जे स्टील आहे कोबाल्ट क्रोमियम हे आपल्याला घर्षणापासून वाचवतं. तिला खाली योगा करते, तिला खाली करेल ना, बसायचंय. करेल पण हळूहळू प्रोग्रेसिव्हली. म्हणजे असं नाही की आज ऑपरेशन केलं की लगेच आठवड्यामध्ये असं नाही. ते वेळेनुसार काळानुसार तुम्ही स्वतः करते. मला सांगायची गरज पण येणार. तो Okay. कॉन्फिडन्स येणार तुमच्यामध्ये. पण तुम्हाला मनाची पण तयारी असावी लागते की मला बरं व्हायचं आहे. हं, ठीक आहे. तर हे इम्प्लांट जे असतात हे इम्पोर्टेड इम्प्लांट असतात. आणि हे कसं असते आम्हाला बोन्समध्ये इथे कट घ्यावे लागतं. हे निघतो हा इम्प्लांट. हे बघा बोन्समध्ये या प्रकारे कट घ्यावे लागतात. हा एक सरळ कट आहे, हा आडवा कट आहे आणि आतमध्ये खालचा कट असतो. हे बोन्समध्ये कट घेतल्यानंतर आम्हाला ही पॉली असते. ही पॉली पण समोर येते. एक मिनिट. हे पूर्णपणे निघतंय. हा खराब झालेला गुडघा होता पहिले. याच्यामध्ये असे बोन्समध्ये कट घ्यावे लागतात लेझरनी. हे कट असा आणि असा कट. खाली पण एक कट घेऊन याच्यामध्ये एक होल बनवायचा असतो जेणेकरून हा इम्प्लांट जाऊन इथे फिक्स होतो. मग हा झाला तर हा वरच्या गुडघ्याचा इम्प्लांट असतो. हा हे असं दिसतो. इट्स अ कोबाल्ट क्रोमियम. हे जाऊन याच्यामध्ये फिक्स होतं. हा कृत्रिम गुडघा आहे. हा नॅचरल गुडघ्याला मिमिक करतो. नॅचरल गुडघा कसा असतो हे बघा. जाऊन फिक्स झाला याच्यानुसार कट घ्यावे लागतात. हे फिक्स झालं मग ही लवचिकता प्रदान करण्याला म्हणतात पॉली. दिस इज नोन एज पॉली. आणि या टीबीएल ट्रे. मग हे खालच्या गुडघ्यामध्ये जाऊन असं होतं. असं जाऊन बसतो. फिक्स होतो. फिक्स झाला की हे मुवमेंट आता सध्या ॲबनॉर्मल आहे. पण जेव्हा हा फिक्स झाला स्मूथ मुवमेंटसाठी आपण करतो. हे बघा फिट झाला. आता मुवमेंट बघा ग्लाइड होतं. आणि साईड वेज मुवमेंट पूर्णपणे असते. साईडवेज मुवमेंट ही पण असते आणि ही पण असते. हे बघा स्मूथ फिरतोय ना की नाही. आणि आपण जेवढं कट करतो तेवढंच इम्प्लांटची साईज असतो. जेवढं कट करणं त्या इम्प्लांटची साईज असतो. दिस इज नोन एज इज अ मॉडेल. लोकांना एज्युकेट करण्यासाठी डायमेन्शन्स वगैरे घेऊन डायमेन्शन्स मध्ये मायक्रो MM मध्ये कट्स असतात. ते मशीनचे असतात. आणि आपल्याला आजकाल रोबोट पण होते. पण तुमच्या गुडघ्याला रोबोटची गरज नाही आहे. ठीक आहे. स्ट्रेट फॉरवर्ड केस आहे तुमचं. आणि हा कृत्रिम गुडघा असा दिसतो ऑपरेशन झाल्याच्या नंतर. आणि कुठचं रहेजा रेकमेंड करता तुम्ही कुठे करता करायला? SL रहेजा डिपेंड्स की तुम्ही मेडिक्लेम मध्ये करतायत की कॅश पेमेंट मध्ये. त्याच्यावर डिपेंड्स करतं ते.